नमस्कार महाराष्ट्रातल्या भावी अधिकारी विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मी स्वप्न राठोड आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो PWMPSC वाला या आपल्या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, सरतेशेवटी 2025चा शांततेचा नोबेल पुरस्कार म्हणजे नोबेल पीस प्राइज हा घोषित करण्यात आला आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या टीमने त्यांच्या दुसऱ्या टर्मपासून एक स्पेशल कॅम्पेन चालवला होता, स्पेशल कॅम्पेन. आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी कितीतरी वेळा मोठमोठ्या प्लॅटफॉर्मवर ही त्यांची आकांक्षा अपेक्षा व्यक्त करून दाखवलं की नोबेलचा शांततेचा पुरस्कार त्यांना भेटला पाहिजे, पण तसं झालं नाही. म्हणून नाही का कालपासून इंटरनेटवर आणि सोशल मीडियावर जे मीम्स म्हणतो आपण, मीम्स, तर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मीम्सचा भडीमार सुरू आहे, भडीमार. असं म्हणतात एक की इतना भी गुमान ना कर अपनी जीत पे, आय बेखबर, शहर में तेरी जीत से ज़्यादा चर्चे तो मेरी हार के है. तर हार शेवटी डोनाल्ड ट्रम्प यांची झाली. डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार मिळाला नाही. आणि बराक ओबामा हे आत्तापर्यंत म्हणजे अमेरिकेचे असे एकमेव राष्ट्रपती आहे जे पदावर असताना त्यांनी शांततेचा नोबेल पुरस्कार जिंकला होता. या व्यतिरिक्त सुद्धा बाकीचे पण राष्ट्रपती होते अमेरिकेचे, 4 राष्ट्रपती ज्यांना सुद्धा नोबेल पुरस्कार भेटला शांततेचा, पण त्यावेळेस ते राष्ट्रपती पदावरून पायउतार झाले होते. मग आता जर डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार भेटला नाही तर शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला भेटला? तर नोबेल पीस प्राइज 2025 हा जो देण्यात आला तो व्हेनेझुएलाच्या अपोजिशन लीडर म्हणजे विरोधी पक्षनेत्या आणि एक लोकशाहीच्या कार्यकर्त्या आहे, मारिया कोरिना मचाडो. ओके, मारिया कोरिना मचाडो या आहे. आणि या विरोधी पक्षनेत्या आहे, यांना नोबेल पीस प्राइज कमिटीने सांगितलं की व्हेनेझुएलामध्ये जी हुकुमशाही होती, डिक्टेटरशिप, जी अजूनही सुरू आहे 2013 पासून विशेष करून, त्या हुकुमशाहीचं रूपांतरण लोकशाहीमध्ये करण्यासाठी जे काम आणि जे कर्तव्य यांनी केलेलं आहे मारिया कोरिना मचाडो, तर यांना त्या कार्यासाठी हे पुरस्कार देण्यात आलेला आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे दूरपर्यंत मारिया मचाडो यांचं नाव कुठेच नव्हतं. आणि विशेष करून नोबेल समितीजवळ जी नावे येतात की यावर्षी शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी कोणकोणत्या व्यक्तींचं नामांकन आलं होतं, ते नाव 50 वर्षापर्यंत नोबेल समिती सांगत नाही. म्हणजे 2025ला मारिया मचाडो ज्या जिंकल्या आणि डोनाल्ड ट्रम्प जे हारले आणि यांच्या व्यतिरिक्तही इतर काही देशातील लोकांचं नामांकन करण्यात आलं असेल, ते सुद्धा आजपासून 50 वर्षानंतरच माहिती पडेल. त्यामुळे फार मोठा सस्पेन्स आहे. आणि मारिया मचाडो यांचं नाव आल्यानंतर अनेक लोकांना आश्चर्य झालं. बहुतांश लोकांना तर यांचं नाव सुद्धा माहीत नव्हतं की व्हेनेझुएला या देशातल्या या लोकशाही वाचवणाऱ्या कार्यकर्त्या आहे म्हणून. आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे नोबेल पीस प्राइजचे जे घोषणा करणारे व्यक्तिमत्व होते, त्यांनी मारिया यांचं नाव घेतल्यानंतर सांगितलं की आम्ही फक्त आणि फक्त त्या समोरच्या व्यक्तीने केलेली कामं आणि ती आल्फ्रेड नोबेल यांचं मृत्यूपत्र म्हणजे विल यांच्यासोबत साम्य ठेवतं की नाही, या आधारावर आम्ही नोबेल प्राइज दिलेला आहे. आजचा आपला जो टॉपिक आहे तो सर्वात महत्त्वाचा हा आहे की मारिया मचाडो या नोबेल प्राइज जिंकल्या, हा आपला टॉपिक नाही. डोनाल्ड ट्रम्प हे नोबेल पीस प्राइज का जिंकू शकले नाही याची कारणे आपण बघणार आहोत. तर वेळ न गमावता आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने ही महत्त्वाची माहिती आहे की 2025चा नोबेल शांतता पुरस्कार कोणी जिंकला, तर मारिया कोरिना मचाडो. तुम्हाला विचारू शकतात की त्यांचे कर्तव्य कोणते आहे, कार्य कोणते आहे, तर त्या लोकशाही कार्यकर्त्या आहे आणि त्यांनी ना का 2024मध्ये राष्ट्रपती पदाच्या त्या संभाव्य उमेदवार होत्या आणि त्यांचे जिंकण्याचे शतप्रतिशतच म्हणजे 100% चान्सेस होते. परंतु त्यांच्या उमेदवारीवरच रोक लावण्यात आली, त्यांना निष्कासित करण्यात आलं, कारण तिथे हुकुमशाही आहे व्हेनेझुएलामध्ये. तरी पण मारिया कोरिना मचाडो यांनी आपल्या राष्ट्रपतीपद आपल्या स्वप्न भंगलं, यामुळे त्यांनी लोकशाहीवरून विश्वास उठला नाही. लगेच त्यांनी जो अल्टरनेटिव्ह होता म्हणजे ज्याला परमिशन देण्यात आली होती त्या डिक्टेटरकडून की हा व्यक्ती राष्ट्रपती पदासाठी उभा राहू शकतो, निवडणूक लढू शकतो, त्या व्यक्तीला त्यांनी बिनशर्त पाठिंबा देऊन दिला, बिनशर्त पाठिंबा. 3 मुलांची आई असणारी, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर 6 मिलियन फॉलोअर असणारी आणि मागच्या म्हणजे एका दशकापासून लोकशाही वाचवण्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या मारिया मचाडो यांचं हे कर्तव्य की 2024 त्यांची निवडणुकीसाठी त्या राष्ट्रपती बनणार होत्या, पण त्यांची उमेदवारी थांबवण्यात आली. तर त्यांनी कोणताही वाईट न मानता, कोणताही स्वार्थपणा न दाखवता समोरच्या अल्टरनेटिव्ह पर्यायी व्यक्तीला सपोर्ट केला आणि त्या व्यक्तीला राष्ट्रपती पदावर जिंकून आणलं. त्यामुळे नाही का त्यांच्या अशा अनेक कार्यामुळे, लोकशाहीच्या वाचवणाऱ्या कार्यामुळे त्यांना हा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
आता व्हाईट हाऊसचे हे जे व्यक्तिमत्व आहे व्हाईट हाऊसचे, तर डोनाल्ड ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प यांचे स्पोक्स पर्सन आहे, म्हणजे प्रवक्ते म्हणतो आपण. तर डोनाल्ड ट्रम्प यांचे हे प्रवक्ते चुंग नावाचे आहे, या चुंग नावाच्या व्यक्तीने म्हटलेलं आहे की म्हणे ही जी नोबेल नोबेल समिती आहे यांनी दे चूज पॉलिटिक्स ओव्हर पीस, म्हणजे शांततेपेक्षा त्यांनी राजकारण निवडलं, म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांना हा पुरस्कार भेटला नाही, असं या व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याचं म्हणणं आहे. तुम्ही बघू शकता की त्यांचं हे वक्तव्य, क्लियन चुंग यांचं नाव आहे, व्हाईट हाऊसचे नका हे आहे. आता यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचं काय म्हणणं होतं की सुरुवातीपासून की मला नोबेल प्राईज भेटला पाहिजे शांततेचा. अनेक मोठमोठ्या प्लॅटफॉर्मवर त्यांनी ओपन टू ओपन बोलून दाखवलं, किंबहुना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक मीडियाने या गोष्टीची टीकासुद्धा केली की हा बहुतेक पहिला अमेरिकन अध्यक्ष असावा की जो स्वतःहून नोबेल पीस प्राईज मागत आहे, स्वतःहून नोबेल पीस प्राईज मागत आहे. किमान 7 आंतरराष्ट्रीय संघर्ष सोडवल्याचा दावा करणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या प्रतिष्ठित पुरस्काराची खूप पूर्वीपासून त्यांना इच्छा होती, आणि कधी कधी त्यांनी ही इच्छा उघडपणे पण व्यक्त केली. हे पहिल्यांदा इतिहासात असं घडलं असेल की एखादा व्यक्ती नोबेल पीस प्राईज जिंकण्यासाठी स्वतःहून एवढा उत्सुक आहे, म्हणजे ते म्हणतात उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, अशा प्रकारे काहीतरी अवस्था राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची झाली होती. त्यांचे डेमोक्रॅटिक पूर्वसुरी बराक ओबामा यांनी 2009 मध्ये शांतता पुरस्कार मिळाला होता. आणि कालच नाही का डोनाल्ड ट्रम्प यांनी एक वाक्य म्हटलं की बराक ओबामा हे ऑफिसमध्ये जिंकल्या त्यांना नोबेल पुरस्कार दिला, त्यांनी असं कोणतं महत्त्वाचं कार्य केलं होतं. आणि त्यांनी म्हटलं की बराक ओबामा हे अमेरिकेच्या इतिहासातल्या वाईट राष्ट्रपतीपैकी एक आहे, सर्वात वाईट तर नाही परंतु सर्वात वाईट राष्ट्रपतीपैकी एक आहे, हे डोनाल्ड ट्रम्प यांनी उघड टू उघड मीडियासमोर बोलले, ज्या बराक ओबामाला ऑफिसमध्ये असताना नोबेल पीस प्राईज देण्यात आला होता 2009 मध्ये. परंतु आता यामध्ये बघा, डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक जे बघितलं तर तसे तर पारंपरिक प्रतिस्पर्धी आहे, आर्च रायवल, परंतु व्लादिमीर पुतीन रशियाचे राष्ट्रपती, त्यांनी काय म्हटलं की रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांचं राष्ट्रपती पुतीन यांच्या आभार ट्रम्प यांनी शुक्रवारी ट्रूथ सोशलवर पुतीन यांच्या व्हिडिओसोबत लिहिले की या पुरस्काराने विश्वासार्हता गमावलेली आहे, कारण स्वतः जे रशियाचे राष्ट्रपती आहे व्लादिमीर पुतीन यांनी सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांना सपोर्ट केला होता या रेसमध्ये, जेव्हा की ते पारंपरिक प्रतिस्पर्धी आहे. तरी पण पुतीन यांनी नाही का डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पीस प्राईज भेटावा अशी इच्छा व्यक्त केली होती, आणि त्यामुळे नाही का डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ट्रूथ सोशल या सोशल मीडियावरून पुतीन यांचे आभार मानले आणि सांगितलं की हा जो नोबेल पुरस्कार आहे यांनी विश्वासार्हता गमावलेली आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेंजामिन नेतन्याहू. सगळ्यांना माहीत आहे की अमेरिका आणि इस्रायल हे म्हणजे फार, जसं आपण म्हणतो जय आणि वीरूसारखी यांची मैत्री आहे, राम आणि श्यामसारखी अशी मैत्री आहे, जी मैत्री कोणी तोडू शकत नाही. कारण 1948 मध्ये इस्रायल हा स्वतंत्र देश म्हणून उदयास आला केवळ आणि केवळ अमेरिकेमुळे. तर बेंजामिन नेतन्याहू जे इस्रायलचे पंतप्रधान आहे यांनी सुद्धा उघडपणे सांगितलं की डोनाल्ड ट्रम्प यांना यावर्षीचं शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला पाहिजे. आता हे जे बेंजामिन नेतन्याहू आहे यांना सपोर्ट करणाऱ्या या व्यक्तिमत्व म्हणजे याच वर्षीच्या मारिया कोरियाना मचाडो यांनी जो शांततेचा नोबेल पुरस्कार जिंकला. सर्वात महत्त्वाची आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या लेडी ज्या शांततेच्या नोबेल पुरस्कार विजेत्या आहे या बेंजामिन नेतन्याहू यांच्या समर्थक. मग आता आंतरराष्ट्रीय स्तरावर हा सुद्धा प्रश्न निर्माण करण्यात आला की बेंजामिन नेतन्याहू डोनाल्ड ट्रम्पला समर्थन करतात आणि मारिया या बेंजामिन नेतन्याहूला समर्थन करतात, मग डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार न देता मारिया यांना का देण्यात आला. यावर नोबेल पीस प्राईज कमिटीने म्हटलेलं आहे की आम्ही व्यक्तींचे कार्य बघतो, आणि विशेष म्हणजे ते कार्य आल्फ्रेड नोबेल यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात जी त्यांच्या इच्छा व्यक्त केल्या त्यासोबत साधर्म्य असलं पाहिजे, त्यासोबत साम्य असलं पाहिजे. तर स्वतः मारिया कोरिना मचाडो यांनी म्हणजे माझी ट्विटर आणि आता एक्सवर ट्रम्पचे कौतुक केले आणि म्हटलं की मी हा जो पारितोषिक जिंकलेला आहे हा व्हेनेझुएलाच्या पीडित लोकांना आणि आमच्या कार्याला निर्णायक पाठिंबा दिल्याबद्दल अध्यक्ष ट्रम्प यांना समर्पित करते. म्हणजे काय म्हणावं याला की हे जलेपे नमक छिडकणं आहे की खरोखर मनातून एक खुशी व्यक्त करणे आहे की डोनाल्ड ट्रम्प तुम्ही ते जिंकले नाही तरी पण हा पुरस्कार आम्ही तुम्हाला समर्पित करतो अशा प्रकारे. तर डोनाल्ड ट्रम्प यांना हा पुरस्कार समर्पित केला स्वतः नोबेल पारितोषिक विजेत्या यावर्षीच्या 2025च्या मारिया मचाडो यांनी. आता आपण नका यामध्ये बघूया की ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार का मिळाला नाही. सर्वप्रथम तर हे पहिलं कारण आहे की नाही, हे बघा, रशिया, रवांडा, गॅबॉन, अझरबैजान, कंबोडियासह जगभरातून ट्रम्प यांना पुरस्कारासाठी अनेक नामांकने मिळाली होती. हे महत्त्वाचं विशेष की जगातल्या अनेक देशांनी ट्रम्प यांचं उघडपणे म्हणजे नाव दिलं होतं की आमची इच्छा अशी आहे की डोनाल्ड ट्रम्प यांना हा पुरस्कार मिळावा. एवढंच नाही तर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि आपल्या भारताचे शेजारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचे नेते शहबाज शरीफ यांनी सुद्धा उघडपणे म्हटलं होतं की डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार भेटावा अशी आमची इच्छा आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांना जेवढं वाईट वाटलं तेवढंच वाईट बहुतेक पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांना सुद्धा वाईट वाटलं असेल. कारण सगळ्यांना माहीत आहे की पाकिस्तानची जी आर्थिक भिस्त आहे, आर्थिक भिस्त ती एकतर 50% चायनावर डिपेंड आहे आणि उरली 50% अमेरिकेवर आहे. जेव्हा जेव्हा पाकिस्तानला काही मदत लागते तेव्हा तेव्हा पाकिस्तान अमेरिकेकडे आपली मागणी ठेवते. आणि एक नॅचरल कारण आहे की पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांना डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार भेटला नाही, त्यामुळे वाईट वाटणं, दिल से बुरा लगता है भाई, दिल से बुरा लगता है, ऐसा मत किया करो, असं मे बी ते म्हणू शकतात किंवा म्हणत असतील, काय सांगावं. परंतु आता डोनाल्ड ट्रम्प यांनी नोबेल पुरस्कार न जिंकण्याची संभाव्य कारणे वन बाय वन. सर्वप्रथम त्यांनी म्हटलं की मी जवळपास 7 युद्ध थांबवली, पण प्रत्यक्षात ही युद्ध थांबवल्या गेली आहे का, त्यांच्या बोलण्यामध्ये किती दम आहे. नंबर 1, युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की आणि पुतीन यांनी रक्तपात थांबवावा अशी ट्रम्प यांची मागणी असूनही रशियाचे युक्रेनशी युद्ध सुरू आहे. हे तुम्हाला पण माहीत आहे, मला पण माहीत आहे, जगातल्या सर्वच लोकांना माहीत आहे की अजूनही रशिया युक्रेन युद्ध थांबलेलं नाही. उलट त्यामधला जो ब्लड शेड आहे तो कधी कधी एकदम वाढून जातो आणि कधी कधी नाही का ते शांततेच्या नाही का म्हणजे मार्गावर चालण्याची ग्वाही देतात, पण प्रत्यक्षात मात्र युद्ध थांबलं नाही. म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या 7 युद्ध थांबवण्याची जी त्यांची नाही का एक नाही का त्यांची नाही का जी ग्वाही होती त्यातली पहिली तर फोल ठरली. अजूनही रशिया युक्रेनचं युद्ध संपलं नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की व्हाईट हाऊसमध्ये या व्लादिमीर झेलेन्स्की यांना बोलून त्यांच्या कपड्यावरून जो अपमान करण्यात आला होता तो सुद्धा सोशल मीडियावर फार जास्त गाजला होता. सेकंड, इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धबंदी करार हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, परंतु हा अद्याप सुरुवातीचा टप्पा आहे. कारण म्हणजे आज तारीख आहे, ओके, आज तारीख नाही का 11 तारीख आहे आणि काल 10 तारखेला, ओके, 9 किंवा 10 तारखेला, 9 ऑक्टोबर किंवा 10 ऑक्टोबरला हा पहिला टप्पा इस्रायल आणि हमास म्हणजे एक दहशतवादी संघटना आहे, इस्लामी दहशतवादी संघटना, ज्यांचं गाझापट्टीवर पूर्ण नियंत्रण आहे. या दोघांनी तो पहिला टप्पा म्हणजे स्वाक्षरी केली आणि शांततेची नाही का ग्वाही दिलेली आहे. परंतु आता ही सुरुवात झालेली आहे, सुरुवात. आता प्रत्यक्षात इस्रायल आणि हमास यांच्या दोघात शांतता प्रस्थापित होईल का आणि खरोखर गाझापट्टीमध्ये पुन्हा सगळ्या लोकांना मानवाधिकार प्राप्त होणार का आणि गाझापट्टीमध्ये जे आतापर्यंत लहान मुलापासून तर सर्व वृद्ध लोकांचे निष्पाप बळी होत होते ते भविष्यात थांबणार का, या सगळ्या गोष्टी भविष्याच्या आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या 7 युद्धापैकी जी दुसरी गवाही आहे ही सुद्धा अजून खरी ठरली नाही. ही तर आता फक्त सुरुवात आहे, सुरुवात. आगे आगे क्या होता है हे कोणाला माहीत. नंबर 3, डोनाल्ड ट्रम्प यांचे जगभरातले जड टॅरिफ धोरण. या टॅरिफमुळे तर चायना, भारत, कॅनडा असा एकही देश नाही जो म्हणजे सुटला असेल. आज जागतिक स्तरावर जे देश WTO नुसार चांगल्या परिस्थितीमध्ये आहे किंवा आयात निर्यात करण्यामध्ये पहिल्या टॉप 10 किंवा टॉप 20मध्ये आहे, ज्यामध्ये आपला भारत देश सुद्धा आहे. आपल्या भारतावर सुद्धा प्रचंड टॅरिफ डोनाल्ड ट्रम्प यांनी लावला होता, फार जास्त त्याची चर्चा झाली होती. कॅनडावर लावला टॅरिफ, चायनावर सुद्धा प्रचंड टॅरिफ लावला. तर या टॅरिफ धोरणामुळे अनेक देशांची नाराजगी त्यांनी ओढून घेतली होती. त्यानंतर जगभरात मानवतावादी मदत पुरवणारा जो एक फंड आहे, युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट, याच्या बरखास्तीचे नेतृत्व एलन मस्क यांनी केले. एलन मस्क जे डोनाल्ड ट्रम्प यांचे फार जवळचे आहे आणि त्यांच्या डोगे डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सी या डोगे डिपार्टमेंटचे नाका प्रमुख आहे. तर एलन मस्क यांनी सर्वप्रथम जो निर्णय घेतला तो म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवतावादी कारणासाठी जो फंड देण्यात येतो, जी मदत देण्यात येते, ती मदत त्यांनी पूर्णपणे बंद केली. यामुळे आफ्रिकेतल्या अविकसित देशांपासून तर अनेक विकसनशील देशांनी टीका केली होती डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क या दोघांची. ट्रम्प यांच्या मोठ्या प्रमाणात हद्दपारी करण्याच्या धोरणामुळे संपूर्ण अमेरिकेत निदर्शने सुरू झाली आणि याचं आपण सोशल मीडियावर आपल्या भारतीय लोकांचं बघितलं. भारतीय लोकांना कशा पद्धतीने, क्रूर पद्धतीने त्यांचे हातपाय बांधून त्यांना एखाद्या म्हणजे जसे काही फार मोठे गुन्हेगार आहे आणि जागतिक दहशतवादी असतील अशा प्रकारे हातपाय बांधून त्यांना हँडकप करून विमानाने भारतामध्ये डिपोर्ट करण्यात आलं होतं. तर या ट्रम्प यांच्या मोठ्या प्रमाणात हद्दपारी करण्याच्या धोरणामुळे केवळ भारतच नाही तर मेक्सिकोपासून तर अनेक देशांनी निदर्शने केली होती आणि स्थलांतरित हक्क आणि मानवतावादी गटांकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्यानंतर एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसने डोनाल्ड ट्रम्प यांचा हा एकदम देखणा फोटो आणि त्याखाली ना काय या देखण्या फोटोखाली हेडिंग होती, हेडलाईन, द पीस प्रेसिडेंट. एकीकडे व्हाईट हाऊस म्हणजे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचं नाही का अधिकृत निवासस्थान ते किंवा ऑफिस, ते त्यांना पीस प्रेसिडेंट म्हणजे शांततेचे प्रतीक असणारे राष्ट्रपती म्हणतात किंवा शांत राष्ट्रपती म्हणतात. आणि दुसरीकडे तुम्ही जो डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स आहे, डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स म्हणजे संरक्षण विभाग, त्याला नवीन नाव देतात डिपार्टमेंट ऑफ वॉर. आणि सगळ्यांना माहिती आहे की जगात आजपर्यंत जेवढे युद्ध झालेले आहे, जगामध्ये आजपर्यंत प्राचीन काळापासून तर मध्ययुगीन काळापासून तर आधुनिक काळापर्यंत जेवढे युद्ध झालेले आहे, जगात आजपर्यंत कोणत्याच युद्धाने शांतता प्रस्थापित केलेली नाही.
तर एकीकडे स्वतःला पीस प्रेसिडेंट म्हणायचं, पीस शांतता, आणि दुसरीकडे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचं जे डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स आहे त्याला नाव द्यायचं डिपार्टमेंट ऑफ वॉर, आहे की नाही? तर वॉर हे जे शब्द आहे, वॉर हे शब्द अनेक लोकांना खटकले, कारण वॉर कधीच पीस आणत नाही, आणि पीस आणण्यासाठी वॉर केलं तर ती तेवढी चुकीची गोष्ट आहे. हे जगाने अनुभवलेलं आहे पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये. अमेरिकेच्या 4 राष्ट्रपतींना नोबेल शांतता पुरस्कार मिळालेला आहे, परंतु हे 4 राष्ट्रपती जे आहे, या 4 पैकी जे 3 राष्ट्रपती आहे, 3 राष्ट्रपती, हे 3 राष्ट्रपती म्हणजे थिओडर रूझवेल्ट, वुड्रो विल्सन, ज्यांना फादर ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन म्हणतात, आणि जिमी कार्टर, हे 3 राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाले होते किंवा पायउतार झाले होते. तेव्हा त्यांना राष्ट्रपती कार्यकाळात नाही का त्यांनी केलेल्या कार्यासाठी त्यांना नोबेल पीस प्राईज किंवा नोबेलचा शांतता पुरस्कार देण्यात आला होता. परंतु बराक ओबामा यामध्ये एक वेगळी व्यक्तिमत्व आहे, ज्यांना पदावर असताना हा पुरस्कार देण्यात आला होता 2009 मध्ये. ही गोष्ट कुठे ना कुठे अनेक वेळा नाराजगी म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी बोलून दाखवली होती की बराक ओबामा यांनी असं कोणतं कार्य केलं की ज्याला ऑफिसमध्ये गेल्या त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. परंतु आजपर्यंत मी 7 युद्ध थांबवले, आणि मला 7 युद्ध थांबवल्यानंतर मी इस्रायल आणि हमास हे 8वं चांगलं कार्य करायला चाललो होतो, तरी पण मला हा पुरस्कार का देण्यात येत नाही आहे, असं त्यांचं कॅम्पेन चाललं होतं आणि त्यांनी अनेक वेळा ओपन करून दाखवलं. पण सरतेशेवटी काय झालं की डोनाल्ड ट्रम्प यांना हा पुरस्कार देण्यात आला नाही. आणि मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की इंटरनेटवर आणि सोशल मीडियावर अनेक मीम्स चालू आहे की डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर नका म्हणजे एक हास्यास्पद नका गोष्ट ही तयार झालेली आहे. तर ते लेट इट बी. एवढ्या मोठ्या राष्ट्रपतीने स्वतःहून नोबेल पुरस्कार मागावा ही एक स्वतःहून हास्यास्पद गोष्ट आहे. एवढा उतावीळ असू नये असं अनेक लोकांनी टीका पण केलेली आहे. सर्वात महत्त्वाची बाब यामध्ये की ज्या मारिया मचाडो आहे, त्यांनी गेल्या 1 वर्षात गेल्या 10 वर्षात सर्वात चांगले कार्य कोणते केले जेणेकरून त्यांना नोबेल पीस प्राईज भेटलं? तर व्हेनेझुएलामध्ये ज्या निवडणुका व्हायच्या त्या निवडणुका पूर्ण चुकीच्या पद्धतीने व्हायच्या, हुकुमशाही पद्धतीने व्हायच्या, आणि तिथे सुद्धा नाही का जे मत आहे त्या मतांमध्ये फार मोठा घोटाळा व्हायचा. हे सगळे प्रकरण मारिया मचाडो यांनी बाहेर काढले होते, आणि त्यामुळे नाही का तिथे निवडणुका एवढ्या पारदर्शक व्हायला लागल्या की प्रत्येक बूथवर लोक आवर्जून उभे राहू लागले. सर्वसामान्य नागरिक सुद्धा बूथवर लक्ष ठेवू लागले, आणि प्रत्येक राजकीय पक्षांचे लोक न चुकता रात्रभर त्या बूथवर राहायचे की जेणेकरून त्या वोटिंग मशीनमध्ये किंवा त्या वोटिंग मशीनमध्ये कोणती चुकी होऊ नये, किंवा त्या बूथवर जे बॅलेट पेपर आहे त्यांच्यामध्ये कोणता घोटाळा होऊ नये, किंवा मशीनचा वापर करण्यात होत असेल तर मशीनमध्ये कोणत्याही प्रकारचा घोटाळा होऊ नये. तर सर्वात मोठी नाही का अचिव्हमेंट ही मारिया मचाडो यांची आहे की त्यांनी व्हेनेझुएलामधल्या ज्या निवडणुका आहे त्या निवडणुका लोकशाही पद्धतीने परत आणल्या. तर ह्या मारिया मचाडो यांचं कार्य अशा अनेक नका लोकशाही वाचवणाऱ्या कार्यापैकी एक आहे, ज्यामुळे त्यांना यावर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार मिळाला. आणि डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळाला नाही याची कारणं आपण बघितली, संभाव्य कारणं. आणि या संभाव्य कारणामुळेच, आणि यामध्ये ॲडिशन हे आहे की स्वतः नोबेल पीस प्राईज देणारी समिती यांनी म्हटलं की डोनाल्ड ट्रम्प हे WHO मधून बाहेर पडले, जागतिक आरोग्य संघटना, ज्या जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-19 मध्ये प्रचंड मेहनत केली, आणि खरोखर ते संपूर्ण जगात दिसण्यासारखं आहे की कोविड-19चा जो प्रसार झाला होता तो अचानक एकदम कमी करण्यात WHOला यश मिळाले. तर WHO मधून बाहेर पडली अमेरिका. एवढंच नाही तर क्लायमेट चेंज, वातावरण बदली, ज्याची आज सर्व लोकांना भीती निर्माण होत आहे, विशेष करून नाही का संपूर्ण जगात जे ग्लेशियर वितळत आहे, आणि ॲग्रिकल्चर सायकल बदलली, आणि पावसाचा जो फार मोठा नका भडीमार होत आहे पावसाचा, अवकाळी पावसाचा, आवश्यकतेपेक्षा जास्त पाऊस पडत आहे आणि शेतकऱ्यांचं जीवन बेहाल होत आहे. तर तशा देशांमध्ये सुद्धा क्लायमेट चेंज आता रिअलिटी मानण्यात येत आहे. याच क्लायमेट चेंजचा जो करार होता पॅरिस करार, या पॅरिस करारामधून डोनाल्ड ट्रम्प यांनी माघार घेतली. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंटरनॅशनल त्यांनी ट्रेड वॉर सुरू केला. जगातल्या अनेक देशावर टॅरिफ लावून त्यांनी इंटरनॅशनल ट्रेड वॉर सुरू केला. तर नोबेल पीस प्राईज म्हणणं होतं की डोनाल्ड ट्रम्प जे सांगत आहे की मी युद्ध थांबवले, याच्यापेक्षा अल्फ्रेड नोबेलच्या विलप्रमाणे त्यांनी कितीतरी चुकीचे कार्य केले, म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात येत नाही, असं सुद्धा त्यांनी स्पष्टपणे म्हटलं. भविष्यात काय होतं हे भविष्यातच जाणून घेऊया, पण तत्पूर्वी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. आणि पुन्हा सांगतो की हा व्हिडिओ मारिया मचाडो यांनी नोबेल पीस प्राईज का जिंकला यापेक्षा डोनाल्ड ट्रम्प यांनी का जिंकू शकले नाही यावर होता. नक्की आपले मत कळवा, आणि तुमचं पण मत सांगा की डोनाल्ड ट्रम्प हे नोबेल पीस प्राईज जिंकू शकले नाही यावर तुम्हाला नेमकं काय वाटतं ओके. आणि ही डिसिजन नोबेल पीस प्राईजची योग्य की अयोग्य नक्की सांगण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.